Hi children, welcome to Hindi class 5th, subject Hindi, lesson number 5 or session 2. Okay children, so session 2 अभी हम पढ़ रहे हैं, but lesson number 5th में फर्स्ट सेशन में हमने क्या देखा था चिल्ड्रन? ओके, पोयम है ना? कौन से पोयम? खिलौने वाला, खिलौने वाले। सो खिलौना मतलब क्या है चिल्ड्रन? खिलौने वाला का मतलब है टॉय सेलर। क्या है? टॉय सेलर, है ना? टॉय सेलर कविता है, ये है खिलौने वाला, है ना चिल्ड्रन? खिलौने वाला। तो हम ऑलरेडी फर्स्ट सेशन में खिलौने वाला के बारे में हम एक पोएम पढ़ चुके हैं, है ना? खिलौने वाला आया है और नया नया खिलौने लाया है। मुन्नी तुम लो, चंपा तुम लो, खिलौने लेकर तुम सब खेलो। बिल्ली बंदर और घोड़ा है, राजा रानी का भी जोड़ा है। देखो कैसे ये साथ खड़े हैं, गुड्डा गुड़िया सजे धजे हैं, सुंदर सुंदर कपड़े पहने हैं। मुन्नी तुम यह गुड़िया ले लो, चंपा तुम सजा गुड्डा ले लो। देखो खिलौने वाला यहाँ आया है। ऑलरेडी मैं इसके बारे में लास्ट सेशन में बता चुकी हूँ चिल्ड्रन, एक्सप्लेन भी कर चुकी हूँ। तो खिलौने वाले क्या क्या लाया है और मुन्नी और चंपा क्या क्या लिए हैं, हम फर्स्ट सेशन में पढ़ के आए हैं, है ना चिल्ड्रन? सो अभी है खिलौने वाले आए तो आपको भी बहुत खुशी होगा ना, क्योंकि नए नए और डिफरेंट खिलौने लेके आते, टॉयज लेके आते। तो आपको तो टॉयज बहुत पसंद है ना? तो टॉयज से हम बहुत कुछ सीख सकते हैं चिल्ड्रन। सिर्फ खेलना ही नहीं, रंग के बारे में, रूप के बारे में, और क्या है कैसे कैसे रहते हैं, और रिच राजा रानी कैसे रहते हैं, और सोल्जर कैसे रहते हैं, और प्राणियां कैसे रहती है, एनिमल्स, है ना? तो हम टॉयज के वजह से, टॉयज के साथ खेलते खेलते वो सब हम समझ सकते हैं, है ना चिल्ड्रन? तो एनिमल्स देखिए, एनिमल्स में छोटा कौन सा रहता है, बड़ा कौन सा रहता है ना? तो एक अभी सांप ले लीजिए, वो सांप बहुत बड़ा सा एक हाथी जैसा रहता है, नहीं ना? तो हम ये भी सीख सकते हैं टॉयज से वजह से। इसीलिए में LKG UKG और नर्सरी में हमें टॉयज दे के हमें बहुत ज्ञान देते हैं चिल्ड्रन। इसलिए खिलौने वाला इस कविता से हम बहुत सारे सीख कर आए हैं। तो अभी सेकेंड सेशन में हम देखेंगे तो एक्सरसाइज। क्या देखेंगे चिल्ड्रन? एक्सरसाइज। क्या क्या है एक्सरसाइज? राइटिंग एक्सरसाइज, क्योंकि ओरल तो हो गया है, ओरल टेस्ट हो गया है। टेस्ट का मतलब है ओरल क्वेश्चन आंसर, पेज नंबर 34 में से हो गया। तो चिल्ड्रन ओपन योर पेज नंबर 35। प्लीज चिल्ड्रन ओपन योर बुक एंड ओपन योर पेज नंबर 35। तो मैं कैसे कैसे बताती जाती हूँ, आप वैसे वैसे आप क्या करेंगे, उसमें फिल करते जाएंगे, उसमें राइटिंग करना है आपको। क्योंकि होमवर्क में आप सिर्फ होमवर्क बुक में लिखना है। अभी मैं यहाँ क्या क्या लिखती हूँ, क्या क्या कहती हूँ, आपको टेक्स्ट बुक पे लिखना है चिल्ड्रन। ओके चिल्ड्रन, सो लेट्स स्टार्ट नाउ। फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट मेन क्या है आपके लिए देखेंगे अभी। फर्स्ट मेन है उचित शब्द चुनकर खाली स्थान भरिए। उचित शब्द चुनकर खाली स्थान भरिए। तो फिल इन द ब्लैंक्स है ना? तो फिल इन द ब्लैंक्स में फर्स्ट आंसर है, क्या है क्वेश्चन? खिलौने वाला डैश लेकर आया। आंसर तो यही पे है, लेकिन ट्वाइस आंसर है, हमें सिर्फ एक को चुनकर लिखना है चिल्ड्रन। ओके, सो खिलौने वाला डैश लेकर आया। खिलौने लेकर आया या सब्जी लेकर आया? यस, वेरी गुड। तो ये है फर्स्ट मेन, फर्स्ट आंसर खिलौने, है ना? खिलौने। तो सेकंड क्वेश्चन, खिलौने वाले के पास बिल्ली डैश और घोड़ा आदि खिलौने है। क्या है? बंदर है या बर्तन है?
बंदर, है ना? क्या है? बंदर है चिल्ड्रन। ओके, सो खिलौने वाले के पास बिल्ली, बंदर और घोड़ा आदि खिलौने हैं, है ना? थर्ड वन, राजा रानी का भी डैश है, घोड़ा या है जोड़ा है, राजा रानी जोड़ा है ना? तो थर्ड वन है जोड़ा, जोड़ा, है ना? तो फोर्थ वन है, मुन्नी ने डैश खरीदी, गुड़िया खरीदी या राजा को खरीदी? गुड़िया। क्या खरीदी है? गुड़िया खरीदी। ओके, सो भी फिफ्थ, चंपा ने डैश खरीदा, चंपा गुड्डा, है ना? गुड्डा, चंपा ने गुड्डा खरीदा, है ना? चंपा और मुन्नी, गुड्डा चंपा ने खरीदा और गुड्डी को मुन्नी ने खरीदी, है ना चिल्ड्रन? सो ये है आंसर आपका। खिलौने वाला खिलौने लेकर आया, खिलौने वाले के पास बिल्ली, बंदर और घोड़ा है, राजा रानी का भी जोड़ा है, मुन्नी ने गुड़िया खरीदी, चंपा ने गुड्डा खरीदा। ओके चिल्ड्रन, सो क्लियर हो गया फर्स्ट मेन। तो अभी है सेकंड मेन, है ना? सेकंड मेन में क्या है अभी देखेंगे। सही वाक्यों पर सही का और गलत पर गलत का चिन्ह लगाइए। ये तो सही आंसर को टिक लगाना है ना? तो रॉन्ग को रॉन्ग मार्क डालना है। क्वेश्चन नंबर 1 का क्या है? टिक द करेक्ट सेंटेंस एंड क्रॉस द रॉन्ग वंस। फर्स्ट वन, खिलौने वाला मिठाई लेकर आया, सही या गलत? मिठाई लेकर आया खिलौने वाला नहीं है, तो ये है रॉन्ग। सेकंड वन है, खिलौने वाले नए नए खिलौने लाया है, ये तो सही है। थर्ड वन, गुड्डा गुड़िया गंदे कपड़े पहने हुए हैं, नो, गुड्डा गुड़िया कैसे कपड़े? नए नए, और वो भी सजे धजे कपड़े पहने हुए हैं, ये भी रॉन्ग है। चंपा ने गुड़िया खरीदी है, नो, गुड्डा खरीदा, ये भी रॉन्ग। ओके, सो खिलौने वाला मिठाई लेकर आया, करेक्ट। खिलौने वाला नए नए खिलौने लाया है, करेक्ट। फर्स्ट वन रॉन्ग। ओके, थर्ड वन, गुड्डा गुड़िया गंदे कपड़े पहने थे, रॉन्ग, है ना? चंपा ने गुड़िया खरीदी, रॉन्ग। सिर्फ एक करेक्ट है चिल्ड्रन यहाँ पे। ओके, सो अभी है थर्ड मेन। क्या है? थर्ड मेन। थर्ड मेन में प्रश्नों के उत्तर दीजिए। क्वेश्चन आंसर से यहाँ देखिए चिल्ड्रन, मैं आपको ये आंसर आपको नोट्स दे दूंगी, फिर भी मैं अभी आपको आंसर बता दूंगी। देखिए, प्रश्नों के उत्तर दीजिए, आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस। खिलौने वाला क्या क्या लेकर आया? खिलौने वाला नया नया क्या लेके? नए नए खिलौने, और बंदर, घोड़ा और बिल्ली और राजा रानी गुड्डा गुड़िया को लेके आया, करेक्ट। ओके, सेकंड वन, मुन्नी ने क्या खरीदा? मुन्नी ने गुड़िया खरीदी, है ना? मुन्नी ने गुड़िया खरीदा। खिलौने वाला कौन से पशुओं के खिलौने लेकर आया है? कौन से एनिमल्स थे उसके पास? बंदर थे, बिल्ली थे और घोड़ा थे, है ना? इस पशुओं को लेकर आए थे। गुड्डा गुड़िया देखने में कैसे है? गुड्डा गुड़िया देखने में बहुत सुंदर थे, सजे धजे हुए थे। आंसर, सजे धजे हुए सुंदर थे। खिलौने वाले खरीदने के लिए कौन कौन आए हैं? खिलौने खरीदने के लिए मुन्नी और चंपा दोनों आए हैं, है ना चिल्ड्रन? ओके, सो क्वेश्चन आंसर्स भी कंप्लीट हो गया। अभी है फोर्थ मेन। क्या है यहाँ? फोर्थ मेन देखेंगे क्या है, क्योंकि थर्ड मेन में तो क्वेश्चन आंसर है चिल्ड्रन,
आंसर तो मैंने बता चुकी हूँ, आपको ही करी लिखना है वो फोर्थ में ना, फोर्थ में। इन शब्दों से वाक्य बनाइए, तो ओन सेंटेंस बनाना है। क्या है ओन सेंटेंस? क्या है? नए नए। फर्स्ट वन है नए नए। नए नए का मीनिंग क्या है चिल्ड्रन? ಹೊಸದು. ಹೌದಾ? ನಯೆ ನಯೆ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ಹೊಸ ಹೊಸದನ್ನ ತಗೊಂಡ್ ಬಂದಿದ್ರು ಅಂತ. ಹೊಸದನ್ನ. ನಯೆ ನಯೆ ಖಿಲೋ. ನೋಡ್ರಿ, ನಾನು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀವು ಕೂಡ ಒಂದು ಬೇರೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅನ್ನ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ, ನಯೆ ನಯೆ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಿಲ್ಲ, ಖಿಲೋನೆ ವಾಲಾ ನಯೆ ನಯೆ ಖಿಲೋನೆ ಲಾಯಾ ಹೇ. ಹೌದಾ? ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನು ಮಾರೋ ಬಂದವನು ಟಾಯ್ ಸೆಲ್ಲರಿಂದ ಹೊಸ ಹೊಸ ಸಾಮಾನುಗಳನ್ನ ತಂದಿದ್ದನು. ಕರೆಕ್ಟ್, ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ साथ. साथ है ना? मैं माँ के साथ मंदिर जाती हूँ. करेक्ट है? मैं माँ के साथ मंदिर जाती हूँ. और थर्ड वन साथ हो गया. और थर्ड वन है सजे धजे. क्या है चिल्ड्रन? सजे धजे है ना? सजे धजे. सजे धजे बाराती सुंदर लग रहे थे. ಮದುವೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲ ಆರ್ನಮೆಂಟ್ಸ್ ಹಾಕೊಂಡು ರೆಡಿ ಆಗಿರ್ತಾರಲ್ಲ. ಸೊ ಸಜೆ ಧಜೆ ಬಾರಾತಿ ಅಂತಂದ್ರೇನು? ಮದುವೆ. ಹೌದಾ? ಬಾರಾತಿ ಸುಂದರ್ ಲಗ್ ರಹೆ ಥೇ. और नेक्स्ट है सुंदर. सुंदर. तो सुंदर के लिए क्या है चिल्ड्रन? मेरे पास सुंदर सा गुड़िया है. आपके पास है? मेरे पास तो है. मेरे पास सुंदर सा गुड़िया है. ओके, फिफ्थ वन बंदर. क्या है? बंदर. तो बंदर, आप भी बंदर जैसे बिहेव करते हैं? क्यों नहीं, आप तो करते रहते हैं. इधर से उधर से इधर जंप करते रहते हैं, और उसके तरफ से जैसे ही सेम टू सेम बिहेव करते रहते हैं, क्योंकि अभी भी आप छोटे हैं इसीलिए, है ना? तो बंदर. तो बंदर के बारे में सेंटेंस बताइए, एक ऑन सेंटेंस. पेड़ पर बंदर बैठा है. क्या है? पेड़ पर बंदर बैठा है. ओके चिल्ड्रन, सो ये सभी वाक्य में प्रयोग कीजिए. हो गया तो मेन 4 कंप्लीटेड चिल्ड्रन. सो अभी है वैल्यू बेस्ड क्वेश्चंस. क्या है? वैल्यू बेस्ड क्वेश्चंस. इसका मतलब है ग्रामर. क्या है चिल्ड्रन? इसका मतलब है ग्रामर. तो ग्रामर में क्या दिया गया है? मूल्य पर का प्रश्न. ओके, आप अपने खिलौने की देखभाल कैसे करते हैं? यदि आपका प्रिय खिलौना टूट जाता है तो आपको क्या करेंगे? देखिए, हमारे पास बहुत सारे खिलौने हैं, लेकिन फिर भी उसमें एक तो हमारा फेवरेट रहता है ना? बहुत फेवरेट रहता है, तो हम उसे बहुत प्यार से खेलते हैं उसके साथ, और उसको बहुत अच्छे से हम संभाल के रखते हैं. तो आप कैसे संभालते हैं, उसके लिए क्या क्या करते हैं, और कहाँ पे रखते हैं, और उसके साथ कैसे खेलते हैं, ये तो आपको डिस्कशन करना है ना. चलना. सो अभी नेक्स्ट जाएंगे शब्द ज्ञान, वोकैबुलरी. ओके, शब्द ज्ञान. तो वोकैबुलरी क्या है इसमें अभी देखेंगे. वोकैबुलरी है ना, तो इसमें है पर्यायवाची शब्द. देखिए चिल्ड्रन, क्या है? पर्यायवाची शब्द. पर्यायवाची शब्द मैंने ऑलरेडी पहले भी बता चुकी हूँ चिल्ड्रन. पर्यायवाची का मतलब है क्या है? एक शब्द के लिए अनेक शब्द आता है, लेकिन उसके मीनिंग एक रहता है. अंडरस्टूड? देखिए, एक शब्द के लिए अनेक शब्द आता है, लेकिन उसका मीनिंग सिर्फ सेम रहता है.
उसको हम कहते हैं पर्यायवाची। तो मतलब है ट्रांसपेरेंट, सेम वैसे ही हमें आंसर मिलेगा। जैसे अभी हमने इसको क्या कहते हैं, आईज को क्या कहते हैं, कन्नु कहते हैं, है ना, आईज, है ना, तो उसको हम कहते हैं अक्षी, और नयन कहते हैं ना आंख। तो इस कुछ भी कहे लेकिन उसका मीनिंग है आंख, है ना, वैसे ही सेम टू सेम। तो यहाँ पे शब्द दिया गया है चिल्ड्रन, सेम टू सेम उसको वही मीनिंग आता है। क्या मीनिंग आता है, अभी देखिए मैं एग्जांपल ऑलरेडी लास्ट लेसन में भी बता चुकी हूँ मैं, फिर भी यहाँ बता रही हूँ। देखिए यहाँ घोड़ा है, क्या है यहाँ, घोड़ा को अश्व कहते हैं, अश्व, हय और तुरंग, तुरंग। देखिए चिल्ड्रन, घोड़ा का मतलब है हॉर्स, घोड़ा का मतलब है यहाँ हॉर्स है, लेकिन हॉर्स के लिए इतना सारा शब्द आता है, नेम्स, है ना, लेकिन मीनिंग एक है, ये घोड़ा। अंडरस्टूड? घोड़ा के लिए अश्व भी कहते हैं और हय भी कहते हैं और तुरंग भी कहते हैं, हयवदन, है ना। अर्जुन को हम क्या कहते हैं, हयवदन कहते हैं, क्योंकि वो क्या घोड़े को बांध लिया था, है ना। तो स्टोरी बहुत बड़ा है, अभी नहीं चाहिए हमें। अश्व, हय और तुरंग किसको कहते हैं हम, घोड़ा को। कुछ भी वर्ड कहाँ पे भी हय आया तो वो भी घोड़ा, तुरंग आया तो वो भी घोड़ा, अश्व आया तो वो भी घोड़ा। तो एक शब्द के लिए अनेक शब्द आता है लेकिन मीनिंग एक रहता है। चलो ओके, अंडरस्टूड। तो सेकंड क्या है, राजा, राजा। तो राजा को और क्या क्या है, नृपति, क्या, नृपति, भूपति, नरेश, नृपति, भूपति, नरेश कहते हैं। और बंदर, देखिए चिल्ड्रन, बंदर, बंदर है वानर, कपि, हरि, है ना, वानर, कपि और हरि। हरि बोले तो भी मंकी है, बंदर बोले तो भी मंकी है, और वानर बोले तो भी मंकी है ना, और मंगिया बोले तो भी मंकी है ना चिल्ड्रन। सो इसीलिए मैं कहती हूँ एक शब्द के लिए अनेक शब्द है लेकिन मीनिंग एक ही है। ओके, सो और एक है नया, नया का मतलब है न्यू, कोई भी कुछ भी ले लो, न्यू, है ना। न्यू को अभी क्या क्या कहते हैं हम, नूतन, क्या, नूतन, नव, क्या है, नव, और नवीन, नव, ನವೀನ। तो ಈ ಮೂರು ಶಬ್ದಗಳನ್ನ ನಾವು ಡೈಲಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ ಮಕ್ಕಳ। ನೂತನವಾಗಿ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಾ, ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ನವೀನ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಸದು, ನವ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಸದು, ನೂತನ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಸದು, ನಯ ಅಂತಂದ್ರೂ ಹೊಸದು, ಹೌದಾ। ಈ ಎಲ್ಲಾ ಶಬ್ದಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಮೀನಿಂಗ್ ಒಂದೇ ಆಗಿರುತ್ತೆ। ಸೊ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವೆಲ್ಲ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದ್ತೀರಾ ಡೈಲಿ? ನೋ, ಓಕೆ, ಹಿಂದಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಬೇಡಪ್ಪ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್, ಎಟ್ಲೀಸ್ಟ್ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಆದ್ರೂ, ಯಾವುದೇ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅನ್ನ ನೀವು ಓದೋದಕ್ಕೆ ಡೈಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ನಿಮಗೆ ಓದೋ ಕಷ್ಟ ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಸಹಾಯದಿಂದ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅನ್ನ ಎಲ್ಲನೂ ಓದೋಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ಓದೋದಿಲ್ಲ, ಬಟ್ ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್ ಆದ್ರೂ ನೀವು ಓದೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ। ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, ಸೊ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನಾಲೆಜ್ ಬರ್ತದೆ, ನಿಮಗೆ ಶಬ್ದ ಜ್ಞಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಾ, ಹೌದಾ, ಆಮೇಲೆ ಯಾವ ಒಂದು ಶಬ್ದಗಳಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಬರೀ ನೀವು ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತ ಆಗಿರಬಾರದು, ಎಲ್ಲೇ ಹೋಗ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ಎಲ್ಲೋದ್ರೂ ಒಂದು ಬೋರ್ಡ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಓದೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಬೇಕು, ಓದ್ಲೇಬೇಕು ಕಂಪಲ್ಸರಿ। ಓಕೆ, ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರ್ತೀರ, ಯಾವುದೋ ಊರಲ್ಲಿ ಬೋರ್ಡ್ಗಳನ್ನ ಹಾಕಿರ್ತಾರ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಓದ್ಬೇಕು, ಬೋರ್ಡ್ಗಳನ್ನ ಓದ್ಬೇಕು। ಆಮೇಲೆ ಬುಕ್ಸ್ ನೇಮ್ಗಳನ್ನ, ಫುಲ್ ಬುಕ್ಸ್ ಓದಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಎಷ್ಟಿಷ್ಟ ಅದ್ರ ನಾವು ನೇಮ್ಗಳನ್ನ ಓದ್ಬೇಕು, ಮೇಲೆ ಬರ್ದಿರಂತ ಹೆಡ್ಲೈನ್ ಓದ್ಬೇಕು। ಆಮೇಲೆ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅಂತೂ ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ನಾಲೆಜ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತೈತಿ ಮಕ್ಕಳು ನಮಗೆ। ಬರೀ ನೀವು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಡೈಲಿ
1 ಪೇಜ್ 2 ಪೇಜ್ 3 ಪೇಜ್ ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್ ಓದ್ರಿ ಸಾಕು. ಫಸ್ಟ್ ಪೇಜ್ ಸೆಕೆಂಡ್ ಪೇಜ್ ಲಾಸ್ಟ್ ಪೇಜ್ ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್ ಓದ್ರಿ. ನಿಮಗೆ ಡೈಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಬರುತ್ತೆ. ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದೋದ್ರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ನಾಲೆಜನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಓಕೆ, ಸೊ ಇದು ಇದು ಯಾಕೆ ನಾನು ಈಗ ಹೇಳಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನಯ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಹೊಸತು ಅನ್ನೋದನ್ನ ಓದ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ನೀವು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಹೊಸ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ವರ್ಡ್ ಬರೋದು ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ. ಏನಂತ ಬರ್ತೈತಲ್ಲಿ, ನೂತನವಾಗಿ, ನೂತನ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಸ, ನವ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೊಸದು, ಆಮೇಲೆ ನವೀನ ಅಂತಂದ್ರೂ ಹೊಸದು. ಈ ಎಲ್ಲಾ ಶಬ್ದಗಳು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ನೀವು ಓದ್ರಿ ಮಕ್ಕಳು, ಓದ್ಬೇಕು, ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ ಜ್ಞಾನ ಸಿಗುತ್ತೆ ಅದರಿಂದ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇನ್ನೊಂದು ಲಾಸ್ಟ್ ಇದೆ ಕಪಡ. ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಕಪಡ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು, ಕ್ಲಾತ್. ಹೌದಾ, ಕಪಡ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಲಾತ್. ಕ್ಲಾತ್ ಏನೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಚೀರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಏನು, ಚೀರ್. ಪರಿಧಾನ ವಸ್ತ್ರ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ, ಪರಿಧಾನ ಮತ್ತು ವಸ್ತ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕರಿತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ, ಇವುಗಳಿಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿಯೂ ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿಯೂ ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಸೊ ಟೋಟಲ್ಲಿ ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದಗಳು ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ವಸ್ತುವಿಗೆ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವಿಗೆ ನಾವು ಹಲವಾರು ಶಬ್ದಗಳಿಂದ ಕರಿತೀವಿ, ಆದ್ರೆ ಅದ್ರ ಮೀನಿಂಗ್ ಒಂದೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳಿದೆ, ನಾವು ಈ ಕಣ್ಣಿಗೆ ನಯನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಅಕ್ಷಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹೌದಾ, ಕಣ್ಣು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಇನ್ನು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಹೆಸರುಗಳಿಂದ ಕರಿತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಮುಖ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಮೊಗ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಆಮೇಲೆ ತಂದೆಗೆ ಜನಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಅನುಜ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹೌದಾ, ಭೂಮಿಗೆ ಧರೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈ ರೀತಿ ಹಲವಾರು ಶಬ್ದಗಳನ್ನ ನಾವು ಏನಂತ ಬಳಸ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಅದ್ರ ಮೀನಿಂಗ್ ಒಂದೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ಓಕೆ, ಸೊ ಇದು ನಿಮ್ಮ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಸೆಟ್ ಆಗಬೇಕು. ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ವಸ್ತುವಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಬಳಸುವುದು, ಅದು ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, ಸೊ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 37. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 37 ಗ್ರಾಮರ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸಂಜ್ಞಾ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಹಿಂದಿನ ಒಂದು ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ, ಹಿಂದಿನ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದೀವಿ. तो पिछले लेसन में हम 4th लेसन में भी संज्ञा के बारे में हम स्टडी कर चुके थे चिल्ड्रन, है ना. तो अभी है पिछले अध्याय के व्याकरण भाग के अनुसार संज्ञा को याद कीजिए. तो नीचे लिखे वाक्यों में से चुनी गई संज्ञा के प्रकारों को रिक्त स्थान में लिखिए. ನಾವು ಲಾಸ್ಟ್ ಲೆಸನ್ 4th ಲೆಸನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಜ್ಞಾ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪಡ್ಕರ್ ಆಯೇ ಥೆ. ನಾವು ಓದಿದ್ವಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾವ್ಯಾವ ಸಂಜ್ಞಾಗಳನ್ನ, ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ನೌನ್ ನೋಡಿದ್ವಲ್ಲ ನಾವು. ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ನೌನ್ಸ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಜಾತಿವಾಚಕ, ಭಾವವಾಚಕ, ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ और ಈ ಎಲ್ಲಾ ಸಂಜ್ಞಾಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ವಿ. ಹೌದಾ, ಜಾತಿವಾಚಕ, ಭಾವವಾಚಕ, ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ 4 ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಆ 4 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಲೈನ್ ಎಳೆದಂತ ಶಬ್ದ ಯಾವ ಒಂದು ಸಂಜ್ಞೆ, ಯಾವುದೊಂದು ಸಂಜ್ಞೆ, ನೌನ್ ಯಾವುದು, ಜಾತಿವಾಚಕ, ಭಾವವಾಚಕ ಯಾ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ, ಯಾವ ಒಂದು ಸಂಜ್ಞೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅದನ್ನ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಸೊ ನಾನೀಗ ಅದನ್ನ ವಾಕ್ಯ ಓದ್ತೀನಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿ ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಏನಂತ ನಾವು ಇದನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಹ ಖಿಲೌನಾ ಹೈ, ಯಹ ಖಿಲೌನಾ ಹೈ. ನೋಡ್ರಿ, ವಾಕ್ಯ और संज्ञा के प्रकार है. यह खिलौना है ना, ಖಿಲೌನಾ ಹೇ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಿದೀವಿ. ಖಿಲೌನಾ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಟಾಯ್, ಒಂದು ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನು. ಇದು ಜಾತಿವಾಚಕ ಆಗುತ್ತೋ ಅಥವಾ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಆಗುತ್ತೋ ಅಥವಾ ಭಾವವಾಚಕ ಆಗುತ್ತಾ ಹೇಳ್ರಿ. ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ನೋಡ್ರಿ. ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಏನು, ಹೆಸರುಗಳು ಬರ್ತಾವ. ಈಗ ನಮ್ಮ ಹೆಸರು, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು, ನದಿ ಹೆಸರು, ದೇಶದ ಹೆಸರು, ಇವೆಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ. ಹೌದಾ, ಮನುಷ್ಯನಿಂದ ಬಂದಂತ ಇಟ್ಟಂತ ಹೆಸರುಗಳಿಗೆ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ಹೌದಾ, ಆಮೇಲೆ ಜಾತಿವಾಚಕ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಮಕ್ಕಳೇ,
ಅದು ಚಿಕ್ಕದಿರ್ಬೋದು, ದೊಡ್ಡದಿರ್ಬೋದು, ಉದ್ದ ಇರ್ಬೋದು, ಗಿಡ್ಡ ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಅದೊಂದು ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನು ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಒಂದು ಜೋಡಿಸುವ ವಸ್ತು ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಇರ್ಬೋದು, ಅದು ಜಾತಿವಾಚಕ. ಆಮೇಲೆ ಭಾವವಾಚಕ, ನಗುವುದು, ಅಳುವುದು, ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವುದು, ಹೌದಾ, ಇದಕ್ಕೆ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು ಭಾವವಾಚಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಯಹ ಖಿಲೋನಾ ಹೇ, ಇದು ಯಾವ ಒಂದು ಸಂಜ್ಞೆ ಮಕ್ಕಳೇ ಹೇಳ್ರಿ ನೋಡೋಣ. ಯಾವ ಒಂದು ಸಂಜ್ಞೆ? ಭಾವವಾಚಕ, ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ, ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾತಿವಾಚಕ. ಯಾವುದು? ಖಿಲೌನಾ. ಲೈನ್ ಹಾಕಿದಾರೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ. ಖಿಲೌನಾ ಇದು ಜಾತಿವಾಚಕ, ಜಾತಿವಾಚಕ संज्ञा है ना चिल्ड्रन. सो सेकेंड वन, मुन्नी आई है. मुन्नी ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲೊಂದು ಹೆಸರು, ಹೌದಾ? ಮುನ್ನಿ ಅನ್ನೋದು ನಾವು ಇಟ್ಟಂತ ಹೆಸರು ಒಂದು. ಸೊ ಇದು ಮುನ್ನಿ ಯಾವ ಸಂಜ್ಞೆ ಹೇಳಪ್ಪ? ಹೆಸರು, ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ, ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ संज्ञा. तो थर्ड वन, गुड़िया खरीद कर मैं प्रसन्न हूँ. खुशी, प्रसन्न ಅಂತಂದ್ರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಖುಷಿ, ಹೌದಾ? गुड़िया खरीद कर मैं प्रसन्न हूँ. थर्ड वन, ಪ್ರಸನ್ನ. ಏನಿದೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ? ಪ್ರಸನ್ನ, ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಹೌದಾ? ಅಂದ್ರೆ ಭಾವವಾಚಕ, ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ. ಬಿಲ್ಲಿ ಪಾಲತು ಪಶು ಹೇ. ಬಿಲ್ಲಿ ಇದು ಏನಪ್ಪ? ಬಿಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಸಾಕುವ ಪ್ರಾಣಿ, ಹೌದಾ? ಇದು ಒಂದು ಸಾಕುವ ಪ್ರಾಣಿ. ಯಾವ ಜಾತಿಗೆ ಸೇರಿದೆ ಇದು? ಸಾಕು ಜಾತಿಗೆ ಸೇರಿತು ಅಥವಾ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿರುವಂತ ಜಾತಿಗೆ ಸೇರಿತು? ಎಸ್, ಇದು ಜಾತಿವಾಚಕ, ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ. ಅಂಡರ್ಸ್ಟೂಡ್? ಇಲ್ಲಿ ಖಿಲೋನಾ ಅನ್ನೋದು ಜಾತಿವಾಚಕ, ಮುನ್ನಿ ಅನ್ನೋದು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹುಡುಗಿ ಅದಕ್ಕೆ. ಪ್ರಸನ್ನ ಅನ್ನೋದು ಖುಷಿ, ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಭಾವನೆಗಳನ್ನ ನಾವು ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ. ಬಿಲ್ಲಿ ಇದು ಜಾತಿವಾಚಕ. ಯಾವ ಜಾತಿ ಅದು? ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಕುವಂತ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಜಾತಿ. ಇದು ಯಾವ ಜಾತಿ? ಪ್ರಾಣಿ ಜಾತಿ. ಸೊ ಅದು ಜಾತಿವಾಚಕ. ಓಕೆ, ಸೊ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಗ್ರಾಮರ್ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಗಮನವನ್ನ ನೀಡಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ಪಾಲಕರೇ ನೀವು ಕೂಡ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿ ಗ್ರಾಮರ್ ಏನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಒಂದ್ಸಲ ರಿಪೀಟ್ ಇಂದ ಹೇಳಬೇಕು ಪೇರೆಂಟ್ಸ್. ಓಕೆ, ಸೊ ಪ್ಲೀಸ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಯುವರ್ ಟೈಮ್. ಓಕೆ, ಅಂಡ್ ಗ್ರಾಮರ್ ನೋಡ್ರಿ, ಸಂಜ್ಞೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಯಾವುದೇ ಗ್ರಾಮರ್ ತಗೊಳ್ರಿ, ಸಂಜ್ಞೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ವಿಷಯ ಕೂಡ ಗ್ರಾಮರ್ ಅಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಅನ್ನ ತಗೊಳುತ್ತೆ. ಸೊ ಆದ್ರಿಂದ ಗ್ರಾಮರ್ ಹೇಳುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚು ಲಕ್ಷ್ಯವನ್ನ ಕೊಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಆಮೇಲೆ ನೀವು ರಿಪೀಟ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ರೀಡ್ ಮಾಡ್ರಿ, ರೈಟಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿ. ಇದರಿಂದ ನಿಮಗೆ ಗ್ರಾಮರ್ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ತಾ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಹೇಳ್ರಿ, ಮತ್ತೆ ಮೊದಲಿನಿಂದ ಗ್ರಾಮರ್ ಯಾವ ಒಂದು ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್, ಥರ್ಡ್, ಫೋರ್ತ್, ಫಿಫ್ತ್, ಸಿಕ್ಸ್ತ್, ಹಿಂಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಗ್ರಾಮರ್ಗಳನ್ನ ಇನ್ನೂ ಟಫ್ ಆಗೇ ಇರುತ್ತೆ, ಕರೆ ಅದು ಈಸಿ ಹೋಗಲ್ಲ. ಸೊ ನೀವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಈಗಿನಿಂದಾನೇ ನೀವು ಅದನ್ನ ರೀಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ, ಸೊ ಗ್ರಾಮರ್ ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಓಕೆ, ಕೆಳಗಡೆ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ? सुनाओ ओनली रीडिंग. ओके, दशहरा त्योहार के बारे में माँ और उसकी बेटी पूजा चर्चा कर रही है. उन दोनों का वार्तालाप ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೌದಾ? ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದನ್ನ ನಾವು ಓದೋಣ. ಏನ್ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ದಸರಾ ಬಗ್ಗೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಅಮ್ಮ ಮತ್ತು ಮಗಳು. ಏನು? ಮಾ, बेटी क्या तुम पता है तमिलनाडु में दशहरा कैसे मनाया जाता है? ತಾಯಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ, ತಮಿಳ್ನಾಡು ದಸರಾ ಹೇಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಿರ್ತ. ಆ ಬೇಟೆ ತಮ್ಮ, तमिलनाडु में दशहरा के दिन रंग बिरंगे तरह तरह के खिलौने देखने को मिलते हैं और उन्हें लकड़ी की सीढ़ियों पर रखकर पूजा कर जाता है. क्यों माँ, इसका क्या महत्व होता है?
ನೋಡ್ರಿ, ತಮಿಳ್ನಾಡದೊಳಗ ಗೊಂಬೆಗಳನ್ನ ಕೂರಿಸಿ ದಸರಾ ಮಾಡ್ತಾರಂತ ಇಲ್ಲಿ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಏನ್ ವಿಶೇಷತೆ, ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಅವ್ರ ಮಾ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ, ತಾಯಿ, अच्छा बेटे, पहले इस त्योहार में पूजा किए जाने वाले खिलौनों से हम नैतिक, देखिए, नैतिक मूल्य सीखते हैं। इन खिलौनों के द्वारा हमें ईश्वर के अवतारों के बारे में जानकारी दी जाती है. ನೋಡ್ರಿ, ಮೊದಲಿನಿಂದ ರೂಢಿಯಿಂದ ಬಂದಂತ ಯಾವುದೇ ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳನ್ನ ತಗೊಳ್ರಿ, ನಾವು ಈಗಿನ ಒಂದು ಯಾವುದೇ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ನಾವು ಆಚರಿಸಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಮೊದಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಹಾಭಾರತ ರಾಮಾಯಣ ಕಥೆಗಳ ಆಧಾರಿತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದಾ? ಸೊ ಹಾಗೆ ಅವಾಗಿನ ಒಂದು ಕಥೆಗಳನ್ನ ನಾವು ಗೊಂಬೆಗಳ ಮೂಲಕ ಕಥೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ, ಗೊಂಬೆಗಳನ್ನ ಕೂಡಿಸೋದ್ರ ಮೂಲಕ, ಹೌದಾ? ದಸರಾ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಆನೆಗಳ ಒಂದು ಸವಾರಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ರಾಜ ರಾಣಿಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಗಿಡ ಮರ ಅಗ್ನಿ ಭೂಮಿಯನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಇದೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಹಮಾರಿ ಪ್ರಾಚೀನ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಬಾರೆ ಮೇ ಬಿ ಹಮೆ ಜ್ಞಾನ ಮಿಲ್ತಾ ಹೇ, ಹೌದಾ? ಈಗ ಒಂದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಹಳೆಯ ರೂಢಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ ಪೂಜೆ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ. ठीक ही कहा तुमने, त्योहार हमारे देश की संस्कृति हिस्सा है, ಹೌದಾ? ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಹಬ್ಬಗಳು, ಬಹಳಷ್ಟು ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. इसलिए श्रद्धा के साथ हमें हर त्योहार को मानना चाहिए. ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಾವು ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಆಚರಿಸಬೇಕು. मैं समझ गई माँ, अब मैं हर त्योहार को प्रसन्नता से मनाऊंगी. ನಾನೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡೆ. ಅಮ್ಮನಿಗೆ ಅಂತ ಇನ್ಮೇಲೆ ನಾನು ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಅಷ್ಟೇ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಾನು ಆಚರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ओके मಕ್ಕಳೇ, सो खिलौने वाले इसके बारे में तो सभी हो गए अभी, ये तो लेसन कंप्लीटेड है ना चिल्ड्रन. सो आपको कुछ भी डाउट हो तो हाँ मुझे नेक्स्ट सेशन में बता सकते हैं, मैं डाउट क्लियर कर दूंगी. क्योंकि खिलौने वाले में तो कुछ भी क्या नहीं है, टफ नहीं है, कुछ भी डाउट नहीं है, मुझे पता है. लेकिन फिर भी आपको कुछ डाउट हो तो मुझे बता सकते हैं, है ना चिल्ड्रन. सो कंप्लीटेड दिस लेसन खिलौने वाला. ओके चिल्ड्रन. सो अभी है आपका क्या है, होमवर्क टाइम. ओके, तो होमवर्क क्या चाहिए आपको, देखते हैं. होमवर्क आज का आपका होमवर्क, ओके. होमवर्क में है लर्न एंड राइट, लर्न एंड राइट मेन पेज नंबर. पहले पेज नंबर लिखती हूँ, बाद में मेन लिखती हूँ. ओके, पेज नंबर 35, 36, 35 और 36 मेन 1 2 3 4 1 2 3 4. ओके, और पर्यायवाची शब्द एंड पर्यायवाची शब्द one time in your homework book. Okay children, learn and write page number 35 or 36 main 1 2 3 4 and पर्यायवाची शब्द one time in your homework book. ओके चिल्ड्रन, ये तो बहुत कम है, आप 5th स्टैंडर्ड है तो आपको होमवर्क कंपलसरी करना ही है ना चिल्ड्रन. और वो भी ज्यादा से ज्यादा होमवर्क पे ध्यान दीजिए. ओके चिल्ड्रन, सो आपको होमवर्क कैसे करना है, टीवी देखते देखते, है ना? नो ना? ओके, वेरी गुड.
टीवी देखते समय होमवर्क नहीं करना है। तो आप अच्छे से होमवर्क कीजिए और ध्यान से होमवर्क कीजिए विथ रीडिंग। ओके, और वो भी लाउडली। ओके, विथ रीडिंग आप होमवर्क अच्छे से कीजिए, राइट नीटली। सो हैव अ नाइस डे चिल्ड्रन, बाय।